छगन भुजबळ नाशिकमध्ये आज कार्यकर्ता मेळावा घेणार। जेजुरकर लॉन्समध्ये सकाळी 10:30 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले भुजबळ मेळाव्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। नाशिकमध्ये आज भुजबळांच्या उपस्थितीमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक। दरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांकडून भुजबळांचे मंथरणीचे प्रयत्न। भुजबळांचे कार्यकर्ते अजितदादांच्या भेटीसाठी नागपुरात। अजित पवार आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याची शक्यता। येवल्यामधल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये भुजबळांची खतखत बाहेर। काय तर म्हणे दादाचा वादा, असला वादा वगैरे मी मानत नाही, भुजबळ संतापले। निर्णय प्रक्रियेमध्ये आमचा सहभाग शून्य, फक्त तिघेच निर्णय घेतात। छगन भुजबळांचे अजित पवार, तटकरे आणि पटेलांवर आरोप। तर शिवसेना काँग्रेस पवारांकडून मला विश्वासात घेतलं जायचं असंही विधान। सरकारची झाली दैना, त्यामुळे भुजबळांचं वाहनही रहना। छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नाही, पण ते अधूनमधून संपर्कात असतात। भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी माझा मंत्रिमंडळामध्ये समावेश असावा यासाठी आग्रह धरला होता, पण मंत्रिपद कोणीही नाकारलं तरी शेवटी निर्णय पक्षप्रमुखांचा असतो। छगन भुजबळांची अजित पवारांवर उघडपणे नाराजी। भुजबळांचा अध्याय संपवण्याचा निर्णय, मात्र भुजबळ संपणार नाहीत। मराठा विरुद्ध ओबीसी वादामध्ये भुजबळ लढले आणि त्यांचाच पत्ता कापला। आव्हाडांचा माहितीवर निशाणा। भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक। अजित पवारांच्या बारामतीसह राज्यामधील अनेक भागांमध्ये समर्थकांचं आंदोलन। अजितदादांविरोधात जोडे मारा आंदोलन करू नका, शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात। भुजबळांचा दादांना टोला, तर आज भुजबळ कार्यकर्ता मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। अजितदादांच्या भेटीसाठी कार्यकर्ते नागपुरात। अजितदादांच्या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। अजितदादा गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होते। अजितदादा राज्यपालांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही गेले नाहीत। गायब होण्याची अजित पवारांची जुनी सवय। अजित पवार कुठे आहे ते पहाटे पहा, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला। अजित पवार विधिमंडळ कामकाजामध्ये सहभागी होणार। थ्रोट इन्फेक्शन झाल्यानं दादा नागपूरमध्ये आराम करत होते। अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या चुकीच्या। सुनील तटकरेंची माहितीचं खातेवाटप ठरलं। येत्या 24 तासामध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसामध्ये संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपालांना देणार। माहितीमध्ये गृह भाजपकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे, तर अर्थ खातं दादा गटाकडेच राहणार। शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला, तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला जाणार। सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा। दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा। आपल्याला कोणाच्याही वैयक्तिक भानगडीमध्ये पडायचं नाही। सत्ताधाऱ्यांमध्येच मोठी अंतर्गत नाराजी, पण तुम्ही एकजुटीने राहा, उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित आमदारांना सल्ला। विरोधी पक्षातील नेते आज परभणीला जाणार। जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवारांची माहिती, तर आज अधिवेशनामध्ये परभणीच्या मुद्द्यावर चर्चा। संतोष देशमुख प्रकरणामधील हॉटेलमधील दुसरा व्हिडिओ समोर। सीसीटीव्हीमध्ये संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आधीपासूनच हॉटेलमध्ये बसल्याचं व्हिडिओतून समोर। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटलांची भेट। केजमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। बीडमधल्या सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डोळे लायटरनं जाळले आणि मृतदेहावर उड्या मारत नाचले। एक गुंड पोलिसांच्या संरक्षणामध्ये खुलेआम धमक्या देतो, वडेट्टीवारांचे गंभीर आरोप। बीड हत्या प्रकरणातील आरोपींचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध। कराडची चौकशी करा, सगळे धागेदोरे बाहेर येतील, जितेंद्र आव्हाडांची मागणी। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक करा। आरोपी आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड तपासा। अटक न झाल्यास मोठं आंदोलन करणार, आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक। लोकसभेच्या वेळेला पंकजा मुंडे आणि विधानसभेच्या वेळेला वाल्मिक कराडांनी आमचं काम केलं। वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, धनंजय मुंडे संतापले।